राज्य परिवहन मंडळाच्या नव्या ई-बसेस लोकार्पणाचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातल्या खोपट बस स्थानकात संपन्न झाला। एसटी महामंडळाने 5150 ई-बसेस घेण्याचा निर्णय घेतलाय। ठाण्याच्या खोपट बस स्थानकाला 10 ई-बसेस मिळाल्यात। येत्या 1.5 वर्षात या बसेस राज्यभरात धावताना दिसणार आहेत। त्यासाठी राज्यभरात 173 पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई-बस चार्जिंग स्थानकं निर्माण केली जात आहेत। या प्रकल्पाची सुरुवात बोरिवली ठाणे नाशिक या मार्गावर सुरू करण्यात येणार असून या बसेस प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित ठरणार आहेत। पण बसच्या तिकिटांचे दर देखील किफायतशीर आहेत। सध्याच्या हिरकणी बस इतक्याच ई-बसेसच्या देखील तिकिटाचा दर असणार आहे। आज 5000 एअर कंडिशन इलेक्ट्रिक व्हेकल बसेसचं लोकार्पण झालेलं आहे। टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस ताफ्यामध्ये दाखल होतील आणि सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी, पोल्यूशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलची आवश्यकता आहे आणि 5150 इलेक्ट्रिक व्हेकलचं लोकार्पण झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।